कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील वार्ड क्रमांक 1 मधील कुबडे यांच्याकडे किरायाने राहत असलेल्या VRL वेअरहाऊसच्या 35 वर्षीय तरुण युवक कर्मचारी याचा 6 जुलैला सायंकाळी नागपूर येथील खासगी रुग्णालयात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गोंडखैरी परिसरात खळबळ उडाली असून संपर्कात येणाऱ्या 17 लोकांना नागपूर येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 35 वर्षीय युवक हा VRL वेअरहाऊस गोंडखैरी येथे सुपरवायझर इन्चार्ज पदावर कार्यरत आहे। VRL वेअरहाऊसची कुरिअर सेवा असल्यामुळे देशभरात त्यांचे ट्रक ये-जा करतात। बाहेर राज्यातून कंटेनर घेऊन ट्रक चालक येत असतात। परिसरात VRL वेअरहाऊसचे कर्नाटक राज्याचे 8 ते 10 कर्मचारी वार्ड क्रमांक 1 मध्ये दिलीप कुबडे यांच्या घरी किरायाने राहतात। 1 जुलैला त्यांची प्रकृती ठीक नसल्याने 8वा मैल येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आला होता, परंतु त्याची प्रकृती ठीक झाली नाही। VRL वेअरहाऊस प्रशासनाने त्याला 5 जुलै नागपूर येथील नामवंत खासगी रुग्णालयात भरती केले। 6 जुलैला सायंकाळी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने VRL वेअरहाऊस व वार्ड क्रमांक 1 मध्ये चिंतेचे सावट पसरले आहे। या कोरोनाबाधित रुग्णासह वेअरहाऊसचे काही कर्मचारी सोबत किरायाने राहत होते, तर VRL वेअरहाऊसमध्ये कार्यरत कार्यालयीन 23 कर्मचारी तर लोडिंग अनलोडिंग कामगारांसह चालक अशा 40 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्यामुळे कंपनीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोरोना बाधित रुग्णाच्या अहवालाची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल शिंदे आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसह राहत्या घरी भेट देऊन परिसरात सर्वेक्षणास सुरुवात झाली। दरम्यान सावनेर SDO, कळमेश्वर तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, सरपंच चांगदेव कुबडे, उपसरपंच, ग्रामसचिव पटवारी, कळमेश्वर पोलीस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू करमलवारसह आपल्या पोलीस कर्मचारीसह दाखल झाले। रेड झोन परिसराला भेट देऊन परिसर सील करण्यात आला, तर VRL वेअरहाऊसचे मॅनेजरसह 7 कर्मचाऱ्यांना व किरायाने राहत असलेल्या 8 लोकांना तर जेवण बनवून देणाऱ्या 2 महिलेचा समावेश असून एकूण 17 लोकांना नागपूर येथे क्वारंटाईन करण्यात आले। नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून आरोग्य विभाग, पोलीस अधिकारी, कर्मचारी, शासकीय यंत्रणा तळ ठोकून बसले आहे। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।